मी बैठका तर पूर्ण आता कार्यक्रम महाराष्ट्रभर झालेले आहेत. हे 123 गोदापट्ट्यातले जी गाव आहेत, हे गावामध्ये माझं 5 महिन्यापासून जाणं नव्हतं झालं. म्हणून त्यांच्या गाठी भेटीला फक्त जातो आहे मी गोदापट्ट्यातल्या. बाकीची तयारी होत आली 20 जानेवारी पूर्ण महाराष्ट्रातून तयारी. आम्ही करोडोच्या संख्येनं जाणार. त्यात काय बदल? काल सरकारमध्ये मंत्री आपल्यासोबत चर्चेत होते, मुख्यमंत्री होते. नाही, सकारात्मक होती, परंतु त्याच्यातून फलित काय पडलं आता 23 जानेवारीपर्यंत सांगता येईल. नुसत्या सकारात्मक बैठका ह्या 5 महिन्यात खूप झालेल्या, परंतु समाजाच्या पदरात काय पडलं हे महत्त्वाचा विषय आमच्यासाठी. म्हणून आता जे काल बोलणे झाले, जे शब्द ते घेतो म्हणले, त्याच्यावरती एकदा समिती काम करणारे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात, त्याबद्दल मागासवर्ग आयोगही आज काम करायला लागला. पण ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा लाभ त्या कुटुंबाला सगळ्या होत नाही आहे. त्या संदर्भात नेमकं सरकार आता काय पावलं उचलतंय हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तरच काल झालेल्या बैठकीचं म्हणता येईल कधी की ज्या दिवशी हे सगळं समाजाच्या पदरात पडायला सुरू होईल त्यावेळी ह्या बैठकीचं फलित 20 तारखेला सांगता येईल. अशा बैठका खूप झाल्या आहेत. पण याच्या पूर्ण नाही, आपण 20 जानेवारीपर्यंत त्यांना दारं खुले ठेवलेले. बीडच्या सभेमध्येच मराठा समाजाच्या साक्षीनं आपण सांगितलेलं आहे की दारं बंद चर्चेचं नाही राहणार. परंतु नुसती चर्चा नको, तुम्ही जर कायदा पारित करणार असलात, मराठा आणि कुणबी एकच आहे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करणार असाल तर चर्चा. पण एकदा जर 20 जानेवारीच्या नंतर आंतरवालीच्या बाहेर पाय टाकला, चर्चा बंद. काय ते चर्चेला नाही थांबणार, ते चर्चा कंटिन्यू करणार. परंतु आम्हाला जी शंका आहे ज्या गोष्टीची, नुसती चर्चा नको, आम्हाला आता मराठा समाजाला कायदा पारित पाहिजे, तो आमचा मूळ प्रश्न. कुणबी नोंदीचा जो GR आहे तोच रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. आता तुम्ही म्हणताय की कुणबी नोंदी सापडण्यात त्या आधारे आरक्षण नाही. आता ते तर GRच रद्द करत का? त्याला काहीच कळत नाही. जाऊ दे, त्याचं काढच नका. ते पुरं पागल झालेला माणूस आहे. मला सांगा, शासकीय नोंदी त्याच्या सापडल्या, त्याचा देव जरी आडवा आला तरी रद्द होतील का? अरे ओबीसी आरक्षण रद्द कसं होऊ शकतं? जर तू कायद्याच्या पदावर बसला, तू जर मंत्री म्हणून काम करतो, तुला एवढं सुद्धा नॉलेज नसू नाही का की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्या रद्द होत नसत्या? एवढं तरी तुला माहीत पाहिजे. आणि जर त्या रद्द झाल्या तर तुमचं आरक्षण 15 मिनिटात रद्द होऊ शकतं. 15 मिनिटात. आता तुम्ही भारतात म्हणाले की हैदराबाद येथे देखील पुरावे सापडले, ते कुठले आहेत आणि इकडं त्याचा काय उपयोग होतो महाराष्ट्रात नेमका काय? मराठवाडा ह्या हैदराबाद संस्थानामध्ये होता पूर्वी. मराठवाडा हा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला होता. नागपूर सहभागी होताना नागपूरनं तरी नागपूर करार केलेला. परंतु मराठवाड्यातले लोक हे पहिल्यापासून इमानदार असल्यामुळं विश्वास ठेवला आणि विश्वासावर कुठलाही करार न करता विनाअट महाराष्ट्रात सहभागी झालेला मराठवाडा आहे. परंतु असं माहीत नव्हतं की पुढं चालून आपलं जे हक्काचं पूर्वीचं आरक्षण होतं ते दिलं जाणार नाही. अरे SC STचं असणारं आरक्षण जसाल तसं लागू केलं, पण मराठ्यांचं आरक्षण हैदराबाद संस्थानामध्ये होतं ते दिलं गेलं नाही. आपलं म्हणणं आहे की मराठवाड्यातले लोक पूर्णचे पूर्ण जिल्हे ते ओबीसी आरक्षणात आहेत, म्हणजे कुणबी म्हणून त्यांना घ्यावं. आणि महाराष्ट्रासह म्हणजे महाराष्ट्रसुद्धा पाहिजे आपल्याला. मराठवाडा तर पाहिजेत, पण महाराष्ट्रसुद्धा पाहिजे, हीच आपला हट्ट आहे पहिल्यापासून. त्यांचं म्हणणं होतं काल की 25 खोल्या आम्हाला तिथं पुरावे सापडले, म्हणजे मराठवाड्यात नोंदी होते. ते तर अधिकृत आहे ना, ते तर अधिकृत आहे. मराठवाड्याच्या नोंदी आता महाराष्ट्राच्या सापडलेल्या तशाच मराठवाड्याच्या सापडायल्यात. महाराष्ट्र आणि मराठवाडा एकच आहे, फक्त नोंदी हैदराबादला आहेत, ते आणायला लागले. त्यापासून महाराष्ट्राचाही फायदा होणार आहे, मराठवाड्याचाही होणार आहे. पण आम्हाला महाराष्ट्रातला सगळा मराठा सरसकट ओबीसी आरक्षणात पाहिजे. सोयरे या विषयावर त्यांनी जरा गफलत केली होती. सोयरे शब्दात त्यांनी कुठं आईकडनं असं आईकडची जात लावले, अमुक केलं तमुक केलं, असं त्यांचं चाललं होतं. तसं नाही. जिथं आपलं नातं होतं, जिथं आपली सोयरीक जुळते ते सगळे सोयरे. मग आपलं जर नातं जुळतं आहे तर त्यांना आरक्षण घ्यायला अडचण नाही, असं सरकारचंच म्हणणं होतं त्यावेळेस. फक्त आत्ता त्यांनी उलटा शब्द घातला त्याच्यात, म्हणजे वाक्यच बदलिलं. आईच्या जातीला देता येत नाही. अरे आम्ही तुम्हाला काय सांगतोय ते तर ऐका. आम्ही तुम्हाला सांगतोय की सगळे सोयरे म्हणजे जिथे आपली सोयरी पण होती ती, मग म्हणते ते जमतं आणि घेत तर नाही. म्हणजे इथं फॉल्ट आहे, म्हणजे त्यांना जमतं, फक्त आम्हाला मराठ्यांना जमत नाही. कसं द्यायला शब्दांचा खेळ करताय का? आता शब्दांच्या खेळात तुम्हाला अडकवू पाहत आहे का? काय नाही गुतले तेच, ते काय ॲड घेणार आहेत आम्हाला. शब्द त्यांचे चारी पण त्यांच्याच तज्ज्ञांना लिहिलेले, त्यांच्याच न्यायाधीशांना लिहिलेले, त्यांच्याच मंत्री महोदयांनी ते लिहिलेले आहेत. आम्ही नाही. आता त्यांचेच शब्द आहेत, त्यांना ते करावं लागणार आहे.
नसता मुंबईला जाण्यापासून मग कुणी रोखू शकत नाही मराठी. चलो बैठकीला धन्यवाद. बोलवलं नाही म्हणून नेमकं कोणाच्या पोटात चोरलंय? तुमचा रोख नेमकं नाही 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 असं नाही, माझा रोख नसतो. काही जण आहेत ते व्हॉट्सअपला फेसबुकला लिहित असतील तर मला वाटतं त्यांनी शांत राहावं. कशाला मराठ्याचं पोराचं कल्याण व्हायला लागलं तर अन्नात माती घालायची पोराच्या. मी पर्सनल नाव घेत नाही. मी कधीच मराठ्यात कधीच विरोधक मानत नाही किंवा त्याला दुश्मनही मानत नाही, प्रतिस्पर्धी नाही. कारण मीच समाजाचा लेकरू आहे. मी सध्या आता हे शब्द असा नाही म्हणायला पाहिजे, परंतु मी सध्या मायाच्या भूमिकेत आहे. कोणी डाग लागलेला असला नसला तरी चल म्हणतो मी, बाबा चल आपल्या जातीचं काम करायचं आपल्याला एवढ्या वेळी.